नमस्कार मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो कापूस आणि सोयाबीन बाजारभावाबद्दल आहे। तर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। त्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापूस व सोयाबीन पिकांना चांगला बाजारभाव मिळत नाहीत। कापूस आणि सोयाबीन ही या प्रदेशातील शेतकऱ्यांनी घेतलेली प्रमुख पिके आहेत, परंतु गेल्या काही वर्षात खते, बियाणे, कीटकनाशकांच्या किमती, ट्रॅक्टर वापरांचे शुल्क आणि शेतमजुरीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे। त्याचवेळी बाजारभाव कमी राहिल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर ताण पडत आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी किमान आधारभूत किंमत मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते। कापसासाठी 12,500 प्रति क्विंटल आणि सोयाबीनसाठी 9,000 रुपये प्रति क्विंटल या मागण्यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या नेत्यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कापूस आणि सोयाबीन खरेदीबाबत मुदत मागितली आहे। या निर्णयात केंद्रीय कृषी मंत्री पियुष गोयल, रविकांत तुपकर आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे। ही मुदत 15 दिवसांची असणार आहे। कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, त्यामुळे कृषी क्षेत्राच्या वाढीलाही चालना मिळेल। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका।